नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा, आज आपलं नागली धुवायचं काम सुरू आहे. आज हे काम रोजचं काम असतं, माझं रोजचं नियोजन असतं. तर आज पापड बंद होते, तर त्याच्यामुळे म्हटलं आज अगोदर नागली उपसून घेऊ. तर नागली उपसायची पद्धतसुद्धा खूप अवघड असते, कारण त्यात बारीक खडे असतात. आणि ते खडे आपण जर चांगले नागली रोवली नाही तर तो पापड असा मातीचा, म्हणजे माती लागते त्या पापडमध्ये सुद्धा, खायला त्रास होतो. म्हणून हे एकदम शांततेखाली नागलीचं धुवायचं काम करावं लागतं. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण नागली अशी रोवून रोवून काढावी लागते. भरपूर माती निघते खाली. अशा पद्धतीने थोडी 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 अशी नागली काढावी लागते. तर बघू शकता तुम्ही किती माती आहे खाली. तर बघू शकता तुम्ही, ही सगळी पांढरी रेती आहे. नागली बघा आणि रेती बघा. तर ही माती शेतातली तर काही वाटत नाही मला, नर्मदा रेतीसारखी दिसते ती. आपण जर स्वच्छताने केली नागलीची धुवायला, तर सगळा पापड आपल्या दातात अटकतो, तो खडा. तर आपल्याला खायला सुद्धा त्रास होतो. म्हणून अशा पद्धतीने नागली धुवावी लागते. तर कमीत कमी मला 1.5 ते 2 तास लागतात ही नागली धुवायला. तिकडे पण मी साईडला खाटीवर टाकलेली धुवून धुवून. तर सकाळी 8 वाजेपासून चालू होतं माझं काम, तर आता 10 ते 10:30 वाजलेले आहेत. तर 50 किलो नागली होती. सकाळी 8 वाजेपासून मी धुवायला बसलेली होती. तर आता फायनली धुतली गेलेली आहे. आणि आमचा मोठ्या, म्हणजे आमचा गार्ड, फार्म हाऊसवरचा गार्ड मोठी, तर बघा तो सुद्धा इथं लक्ष ठेवतो. बाहेरचं कुत्रं किंवा मांजर किंवा चिमणी पाखरं जे असतात ते सुद्धा येतात तिथं, तर त्यांना सुद्धा तो येऊ देत नाही. त्याचा सुद्धा असा सांभाळ करतो. तर आपला पापड उद्योग आहे. पापड उद्योग म्हणजे आपल्याकडे नागलीचे पापड, ज्वारीचे पापड, गहू तांदूळचे पापड, कुरडई, वेफर असे वाळवणीचे पदार्थ भेटतात. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. ऑर्डर तुमची 84 11 85 60 70 हा माझा मोबाईल नंबर आहे. धन्यवाद.